आजचा महत्वाचा विषय युद्ध आणि मागील संत तुकाराम महाराज यांच्या विचारावर आधारित धार्मिक आणि आध्यात्मिक विवेचन. गेल्या अनेक दिवसापासून किराकिरान युद्ध चाललेले आहे. युद्धापासून कोणालाच लाभ मिळत नाही आणि कोणाचाच फायदा नाही. उलट दोन्हीकडचे जनता आणि सैन्य मरून राहिले तरी त्यावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही. भांडण युद्ध कशासाठी चालली आहे? तुकड्यासाठी. जमीन पाहिजे, जमिनीसाठी युद्ध चालली आहे. लक्षात घ्या ईश्वरील मंडळींनो, जर युद्धाने हा प्रश्न सुटत शकत नाही त्यासाठी तह केल्या गेला पाहिजे, तेव्हा तडजोडीतून निष्कर्ष निघू शकतो. संत तुकाराम महाराज यांचा उदाहरण मी येथे देऊ इच्छितो. संत तुकाराम महाराज ज्यांनी संसार आणि प्रपंच या दोन्ही गोष्टीचा सारासार अभ्यास केल्यावर असे निष्कर्ष त्यातून आणि अभ्यासला असता मला निष्कर्ष कळाला की त्यांनी का इंद्रियांनी दिली सर्व कागदपत्रे फेकून दिली. त्या मागचं रहस्य काय होतं हे जगासमोर आज मी तुम्हाला सांगत आहे, विश्वातील सर्व मंडळीला. त्यावेळी त्यांनी विचार केला की माझ्या भगवंत प्राप्तीसाठी अडथळे निर्माण होत आहे, माया मोहामध्ये चाललो आहे. अशाने आपला प्रपंच आणि परमार्थ कोणताच साधता येणार नाही. त्यांनी हा दृढ निश्चय करून त्यावर त्वरित निष्कर्ष आणि व्यवस्थित विवेचन करून आणि अभ्यास करून मंडळींना सांगितले. मंडळींना सांगितले अर्थात त्यांच्या सख्या भावाला सांगितले. इंद्रियाने तरी आपल्याला सगळे कागदपत्र नेऊन टाकायचे आहे, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने जे. त्यावेळेस त्यांच्या बंधूंनी सांगितले की चला आपण तो हात सर्व कागदपत्रे सावकारकीचा धंदा आजपासून सोडून देतो असं संत तुकाराम महाराजांनी सांगितले ठणकावून. त्यावेळेस त्यांचे बंधू म्हणाले की आता कागदपत्र जाळून सगळे काही इंद्रियांनी तरी बुडवल्या, सर्व काही हुंड्या, तर आपल्याला करायचं तरी काय? सर्व काही त्यांनी सांगितले की ज्यांच्या गाड्या ज्याच्या गाड्या असतील त्यांनी त्या सगळ्या गाड्या घेऊन जाव्या. तुमचा जमीन जुमला किंवा कोणतंच मला काही नको असं संत तुकाराम महाराज त्यांनी म्हणाले. त्यांनी ओळखलं की माया पाशात अडकून आपला परमार्थ घडणार नाही. त्यासाठी आपण दृढ निश्चय केला आणि सांगितलं की आता पांडुरंगाच्या मनात जे येईल तेच मी करणार. शेवटी तसंच झालं. पांडुरंगाने सांगितल्याप्रमाणेच झालं. त्यांची पत्नी जिजाबाई त्या तर काळ्या विठ्ठल असे म्हणत, पण त्यांची भक्ती फार मोलाची होती. म्हणून संत तुकाराम एके ठिकाणी आपल्या स्वतः बायकोचा पण उल्लेख करतात की तुझ्यामुळेच मला भरपूर काही मंडळी भेटली आणि परमार्थ करायला मला मोकळीक मिळाली. कारण घरचा प्रपंच अर्थात घरचा सर्व काही मुलाबाळांचा पाण्याची जबाबदारी
जिजाबाई अर्थात संत जिजाबाईकडे आली. म्हणूनच मला सांगावंसं वाटतंय की आजच्या काळात चाललेलं हे युद्ध इराक-इराण युद्धाने तुम्हाला समाधान मिळणार नाही. समाधान मिळवायचंच असेल तर विश्वातील समुदायाने लक्षात घ्या, तडजोड करा आणि हे युद्ध थांबवा. तरच या जगाला ते महत्वाचं ठरेल. अन्यथा नाही, युद्धापासून कोणालाच फायदा मिळत नाही. जगाला हे फार मोठं संकट आहे. त्या संकटाचा सामना तडजोडीतूनच होऊ शकतो. राहतो प्रश्न शेतकरी मंडळीचा, त्याविषयी पण सांगतो. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री साहेब तुमच्याकडे माझी विनवणी आहे आणि म्हणणं पण मांडतो. आता तुमच्याकडे विनंती आहे की तुम्ही कायमस्वरूपी आमच्या सर्व शेतकरी बांधवांसाठी कायमस्वरूपी भाव हे प्रत्येक मालाचे ठरवावे. प्रत्येक मालाचे भाव योग्य रीतीने ठरवावे. आम्हाला कर्जबाजारी होण्याची कोणतीही आवश्यकता नाही. कोणत्याही शेतकऱ्याला कर्जबाजारी होण्याचे कारण आणि शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न राहण्याचे कारण तुमच्या चुकीच्या धोरणामुळे आज शेकडो शेतकरी मुले लग्नापासून वंचित आहे. याबद्दल कोणी बोलत नाही. राजकारण अनेक प्रकारची चालली आहे, पण शेतकऱ्याची या कपान हेळसांड होत चालली आहे. बँकेचे कर्मचारी तसेच केंद्रीय कर्मचारी असो की कोण्याही राज्य शासनाचे असो किंवा केंद्र सरकारचे कर्मचारी असो, यांनीही आदर करावा शेतकरी मंडळींचा, अर्थात शेतकरी बांधवांचा. दुजा भावनाने पाहू नये, त्याच्याकडे लक्ष करावं. हे जन आंदोलन भरघोस प्रमाणात होईल. तुम्ही वेळीच प्रश्न शेतकऱ्यांचे सोडवावे. त्या आध्यात्मिक आणि धार्मिक आणि सामाजिक या लाईव्ह या रेडिओ संदेश मधून मी सांगत आहे. शेतकऱ्यांना आता जागृत व्हा. जागृत झाल्याशिवाय आणि एक संघटित झाल्याशिवाय आपल्याला काहीही मिळू शकणार नाही. गेल्या अनेक दशकापासून अभ्यासला असता मला असे आढळले आहे की गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात सतत कधी अतिवृष्टी, कधी पाऊस जास्त होतो तर कधी कमी होतो. त्याचप्रमाणे कर्जबाजारी होण्याचे एकमेव कारण शेतकऱ्याच्या प्रत्येक मालाला योग्य प्रमाणात भाव न भेटल्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना कधी सावकारी कर्ज काढावे लागते किंवा बँकेचे कर्ज काढावे लागते. बँका तगादा लावत असते की कर्ज भरा तुम्ही. त्याचप्रमाणे तुम्ही औंधाही तसंच केलं. मुख्यमंत्री साहेबांनी की अर्धवट कर्ज माफ केलं, टोटल कर्ज माफ, सातबारा कोरा 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 हे म्हटल्याप्रमाणे तुम्ही वागला नाहीत. यामुळे लवकरच याविषयी शेतकरी संघटना किंवा कोणत्याही इतर संघटनेचा मला इथं उल्लेख करायचा नाही. एवढंच सांगू इच्छितो की आवश्यक आंदोलन होईल मोठं. त्याला जबाबदार शासन राहील. त्यामुळे शेतकरी मुलांचे लग्न होऊ द्यायचे असतील आणि असे वाटत असेल शासनाला तर प्रत्येक मालाला हा कायमस्वरूपी भाव ठरवावा. हेच माझं या रेडिओ संदेश मधून सांगणं आहे. त्याचप्रमाणे युद्धाच्याही बाबतीत महत्वाचा मार्गदर्शन सांगतो की युद्ध करून कोणालाच फायदा नाही. युद्ध थांबवायचे असेल तर तडजोडीतून करा. मार्गदर्शन या अर्थात मार्ग त्यातून नक्कीच निघेल. शिवाजी महाराजांनी मीरा राजे यांचे जे तह केला त्यावेळेस, मुघलांची तह केला त्यावेळेस, मुघलांची तह केला त्यावेळेस युद्ध थांबलं. कारण शिवाजी महाराजांनाही माहित होतं की
युद्ध करून आता कोणताही फायदा नाही. तेव्हा युद्ध थांबायचे असेल तर आता तडजोडी किंवा तह केल्याशिवाय मार्ग नाही. म्हणून त्यांनी तह केला. चांगले चांगले गड किल्ले मुघलांकडे गेले आणि आपल्याकडे राहते काही बाकीचे किल्ले राहिले होते. त्यावेळेचा तुम्हाला थोडक्यात मी प्रसंग सांगितला. मला जास्त रेडिओ संदेश वाढवायचा नाही. सांगितल्याप्रमाणे या गोष्टी सर्व काही व्यवस्थित होतील अशी मी आशा बाळगतो आणि हा रेडिओ संदेश इथेच थांबवतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय. जय शिवराय, जय जिजाऊ, भारत माता की जय. जय जवान, जय किसान, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव की जय. यांचं स्मरण केल्यामुळे एक मनाला स्फूर्ती भेटते आणि एक प्रेरणा भेटते. त्यांच्या आज विचारामुळे हा रेडिओ संदेश मी देऊ शकलो. त्यांच्या कार्याला, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या कार्याला माझा सल्यूट, सलाम. जय हिंद, इन्किलाब जिंदाबाद हा नारा माझा कायम राहील. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. हा रेडिओ संदेश प्रत्यक्षरित्या तुम्ही डायरेक्ट युट्यूब चॅनलवर संदेश पाठवणार आहे. तो तुम्ही सर्व विश्वातील मंडळींनी नक्की ऐकावा. हा महत्वाचा संदेश अर्धवट पाहून नका, पूर्ण पाहावा. अर्धवट माहिती फजिती होती, तेव्हा टोटल माहिती जरूर ऐकावी. ही ऐकण्यासारखी माहिती भाषांतर अर्थात वर्णन केलेले आहे. त्याचप्रमाणे तुम्ही सर्वांनी ऐकावे. चॅनलला सर्च करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ 50 लाखापर्यंत जाऊ द्या. कळू द्या शेतकऱ्यांचा मुलगा काय करू शकतो. हे साधं उदाहरण माझ्या चॅनल मधून या महाराष्ट्रातील अर्थात आपल्या मुख्यमंत्री साहेबांना नक्कीच कळेल. हा रेडिओ संदेश तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. जय शिवराय, जय जिजाऊ.